काय सुंदर दकारोच. बघ ना व्ह्यू किती छान आहे. ते घर किती भारी बनलेलं आहे. आता हे उद्या लावायचं का? उद्या लावायचं. चालू आहे. अच्छा. ते पाहते कोपऱ्याला ते इकडून चिखल आहे. चावी त्यांच्याकडे ते आहेत ना दुसरे हॉटेलवाले त्यांच्याकडे. आता हे कोठे घेऊन चालले? खजरी जाऊ इथे. अच्छा. हेच भात हेच काढून इकडेच लावायचं. भातच आहे, दुसरं काय लावणार? भाजीपाला तर आहे नाही आता. हा हा. येतो का पण भाजीपाला? भाजीपाला लावला तर येतं. बोरिंग तर आहे, मेहनत आहे, गेल्या वर्षाला. पण आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात पाणी जास्त होत असेल ना? हा भाजीपाला आता नाही. हा. आता भात काढल्यानंतर भाजीपाला लावतो. अच्छा. परी कसलं वाटतंय? घर खूप भारी आहे, कारण की त्याची ती शिड्या आहेत ना. ते बाबांचं नाहीये, ते दुसऱ्यांचं आहे. आणि त्याच्यापेक्षा ते पलीकडचा जो आहे ना तो अगदस फार्म, तो आहे. सुंदर का? खूपच भारी आहे, एकदम असं रिसॉर्ट सारखं. अगदच फार्म ते घर आहे का? नाही, फार्म हाऊस आहे. यश तू थांब रे. हं? हं. इथे कोण राहतं? अच्छा, इथे पाहणार आहे. हे पण त्यांचंच आहे, दूधवाल्यांचं. ए यश वापस आहे. हो, व्यवस्थित पहा. कोपऱ्यात हे करा आणि घेऊन या. हे पकड बेटा. दीदी हे पकड. दीदी हे पकड. यश वापस सावकाश सोडशील बघ. ए ओ थांबा. एला पाठीमागे. ए कसं हरोगारचं आहे, डेंजर. अरे सावकाश, हात घालू नका जास्त आतमध्ये. कट करणार. हां काटार नाही खूप देर. हां आव जावचं. काय रे? हां हाऊस ओकडो आ तोड मत. हाई खावच बेटा. बस होईल आता, हे खूप झालं. हां नाही, आता हे एवढं बस झालं. राहू दे आता, तेवढं नका काढू, असंच लावायचं. हां 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 फक्त आता कट कवनाचे. ओके द्या. बस झालं आता. हे पिकलं नाही ना, हे गोल्यासाठी राहते मध्ये माझ्या. पप्पा ते आणा एक. ते माझं. हे पण पिकले. माझं काना ना पप्पा. ए थांब रे गोलू. माझं काना. मी एक त्याच्यासाठी चक्रच जागा बनवली. काय डोंगर, काय ते दरी. त्याला काय म्हणतो आपल्या तिकडे? आंबट. पिकली नाही बरोबर. काळी सुरू 2-4च घ्या तात्पुरते, फक्त टेस्टसाठी मुलांना. चला खाली बघून या. हे पहा कशी होल आहेत. रेडमी नोटचा हे आहे. तो आहे त्याच बिळात असतो. काय बोलली बेटा? हे बघा, तू इथे हे ह्या भातामध्ये घराची एंट्री. भाटामध्ये नाही रे, ह्या दगडावर म्हणावा. दगडावर हे दगडावर. अरे 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 अरे. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. बाहेर जाण्यासाठी का? हा थांब, पप्पांना येऊ दे. थांब. अजून एक घेऊ का थोडे? चला. इथे एक पाय ठेवा, इथे एक पाय ठेवा. दीदी दीदी इथे एक पाय ठेव ना. ए दीदी
इथे एक पाय ठेव. अरे ठेव ना. चला आता आम्ही दूध घेऊन जात आहोत आणि सकाळी हे दूध घ्यायला आलेले हे पण त्यावेळेस ना कसं ते दूध काढून झालेलं नव्हतं कारण की बाबांच्या हाताचं तर तुम्हाला माहितीच आहे. सकाळी हे दूध घ्यायला आलेले होते पण तेव्हा दूध काढून काही झालेलं नव्हतं. बाबांच्या हातामुळे त्यांना तर जमत नाही आणि जे दुसरे काका आहेत त्यांनाही ते पण ते शेण वगैरे टाकताना काहीतरी पडले वाटतं तर त्यांचाही हात दुखतोय आणि मग त्यांनी ना दूध काढण्यासाठी एका माणसाला बोलवलेलं तर तो येतो उशिरा. तर मग नंतर आलेला बाबांचा फोन की दूध काढले म्हणे घेऊन जा पण आम्ही ना त्यावेळेस बाहेर जात होतो त्यामुळे काही ते जमलं नाही. तर आता संध्याकाळी आज काय मुलांना दूध किंवा आम्ही चहा वगैरे घेतलेला नाही. आज ना छानपैकी नॅचरल टी एक आयुर्वेदिक काढा घेतला आणि सहज बोलता बोलता बाबांना सांगितलं की गवती चहाविषयी. तर त्यांनी सांगितलं खूप मोठा आहे म्हणे आपल्या शेतात जाऊन तुम्ही घेऊन या कारण की ते समोर होतं ना आणि बाबा थकलेले होते ते आज गेले होते वाटतं गाई वगैरे सांभाळण्यासाठी. तर हे पहा तुम्ही पाहू शकता हे असे 3-4 हे घेतलेले आहेत जे की मी ना 1 वर्ष झाला मी इकडे आलो तेव्हापासून मी ह्यांना म्हणत होते की घेऊन या पण ते काही घेऊन आलेच नाही. शेवटी मी सोबत असतानाच ते भेटलेलं आहे. तर चला आता हे प्लांटिंग आताच करणं होतं की उद्या सकाळी हे माहीत नाही पण छान वाटलं आता कसं थंडीच्या दिवसामध्ये आणि संध्याकाळची वेळ आहे. सगळे लोक आपापले शेतातले काम आटपून ना जात आहे आणि सगळीकडे ना भात लावणीचीच तयारी चालू आहे. हे तुम्ही पाहू शकता सगळीकडे ना असं शेतामध्ये पाहिलं तर ना सगळे असे माणसं आहेत. तर आता सगळे जास्त त्याच्या घरी जात आहेत संध्याकाळचं. तर चला आता आम्ही पण जातो. हा हा बघू आता काय करावं काय कळणार गेलं. अरे खूप यश ये येईल अजून कर किती